अकोल्याच्या मूर्तिजापूर शहरातून एक धक्कादायक आणि संशयास्पद मृत्यूची घटना समोर आली आहे। रेल्वे स्टेशन परिसरातील एका लॉजमध्ये वास्तव्यास असलेल्या 36 वर्षीय युवकाचा गूढ मृत्यू झालाय। मृताच्या नातेवाईकांनी थेट मामावर गंभीर आरोप करत संपत्ती आणि पैशांसाठी कट रचल्याचा संशय व्यक्त केलाय। लॉजमध्ये गेल्या 15 ते 20 दिवसांपासून वास्तव्यास असलेल्या श्याम मलवकर या युवकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे। गोदावरी लॉज हे रमेश राम अवतार शर्मा यांच्या मालकीचे असून मृत श्याम मलवकर हा काही दिवसांपासून येथे राहत होता। अचानक युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे मृताच्या हातापायांचा रंग काळा पडलेला होता आणि तोंडातून फेस येत असल्याचं नातेवाईकांनी सांगितले। त्यामुळे हा नैसर्गिक मृत्यू नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। श्याम मलवकर यांच्या नावावर असलेले 2 एकर 2 गुंठे शेत त्यांचे मामा बाळू अब्दुलकर यांनी परस्पर विकून टाकले। मृतकाच्या मागे पुढे कोणी नसल्याचा फायदा घेत त्याला दारूच्या आहारी लावण्यात आलं आणि त्यांच्या बँक खात्यातील पैसेही लंपास करण्यात आल्याचा आरोप मृतकाच्या पुतण्यांनी केलाय। याच प्रकरणातील आणखी एका शहरातील प्रॉपर्टी दलालाला पुढे करत व्यवहार करण्यात आल्याचाही आरोप नातेवाईकांनी केलाय। त्यामुळे हा मृत्यू नेमका नैसर्गिक आहे की संपत्तीच्या वादातून घडलेला कट याबाबत संशय अधिक गडद होतोय। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय। शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमकं कारण स्पष्ट होणार आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे। या संशयास्पद मृत्यूमुळे अनेक प्रश्न उपस्थित झालेत। संपत्ती, पैशाचा व्यवहार आणि नात्यामधील वाद या सर्व गोष्टींचा या मृत्यूशी काही संबंध आहे का याचं उत्तर आता पोलीस तपास आणि शवविच्छेदन अहवालातूनच समोर येणार आहे। काय नाव काय दादा तुमचं? शुभम मलवडकर। बरं, हे जे मृत झाले, ज्यांचा आता अंत्यसंस्कार झालेला आहे, ते कोण होते तुमचे? आमचे काका होते लहान। बरं, काय वाटते त्यांच्या मृत्यूबद्दल? काय एकंदरीत ते तर पैशाच्याच बाबतीत आहे। शेतीच्या प्रकरणामध्ये पैशाच्या बाबतीत खूप साऱ्या गोष्टी आमच्यापासून लपवून ठेवल्या। माझ्यापासून, इव्हन माझ्यापासून तर हे आत्ताच नाही चालत आलं, माझ्या आईपासून चालत आलेलं आहे। ते शेती होती माझ्या आजोबाच्या नावाने। आजोबाला एकच मुलगा नव्हता, त्याचे नातू पण होते, त्या मोठा मुलगा पण होता, ठीक आहे। पण कालांतराने त्याच्या आईची, म्हणजे मृतक व्यक्ती जो आहे माझा काका आता लखन मलवडकर, त्याच्या आईची कॅन्सरची म्हणजे बिमारी माहीत पडताच त्याच्या मामानेच संपूर्ण इलाज केला। तो पण पैसे इकडून तिकडून काढूनच त्याच वावराच्या भरोशावर लोन काढून हे काढून तोच इलाज केला, काही स्वतः पैसे नाही लावले। तर त्या संदर्भात त्यावेळेस की 5 वर्ष दिलाय, 6 वर्ष दिलाय, ठिकाण म्हणून आम्हाला सांगत गेला। तसंच म्हणून आम्ही ठीक आहे, आमच्यापासून व्यवहार तर क्लिअर कधीच नाही केला। तेव्हापासूनच केला तर तेव्हाचे जे खरे ते सांगतो, ते बिमार जे होती माझी आजी, बिमार अवस्थेत म्हणजे एकदम म्हणजे चालता नव्हतं येत, असं उचलून नेलं होतं। कुठे? अत्यावस्थेत म्हणून त्यांना खाटेवर ऑफिस मध्ये, त्या नोटरी जिथे ते रजिस्टर होते, आता मला काही तेवढं माहिती नाही, पण तिथं होते, तिथं असं उचलून नेलं होतं। हकीकत आहे, माझी आई आता मरून देऊ झाली नाही, ते असती तर ते पण हेच बोलली असती, पण तिने असं कधी वाईट कोणाचे चितलं नाही, आम्ही पण नाही चितलं, आम्ही कोणाचं वाईट चितलं नाही। पण आमच्या सोबत जे घडलं आहे वाईट, ते खूप म्हणजे वाईटच घडलं आहे। आणि त्याच्या एकट्याच्या नावावर करून दिलं ते वावर। एकच मुलगा होता का दशरथ मलवडकरला, त्याचे नातू पण होते, सून पण होती मोठी, त्याच्या एकट्याच्या नावावर करून दिलं। व्यवहार कोण केले? मामाना। कोणाच्या मागा? आमच्या मागा। तो काही बोलत नव्हता बिचारा, तर त्याला मुठीत दाबून यांना व्यवहार केले। कोणी केले यांनी? म्हणजे बाळू सुखदेवराव अब्दुलकर, म्हणजे त्याने मृतक व्यक्तीचा माझ्या काकाचा मामा सक्का, त्याने व्यवहार केले। त्याचं काम होतं आमच्या सोबत 2-2 वाजता 1-1 वाजेपर्यंत रात्रीचे, आम्हाला काही एवढा फ्री टाइम नाही, आम्ही पण मजुरीवाले माणसं, आम्हाला पण जॉब आहे, हे आहे, घर आहे, दारा, आम्हाला स्वतः कमवून स्वतः खाणार। त्या याच्यामध्ये आमच्या समोर गोड गोष्टी बोलून की नाही, आम्ही काय म्हटलं नव्हतं की द्या आम्हाला म्हणून, नावावर करून द्या म्हणून। आम्ही फक्त एकदा म्हटलं होतं की बा तुमची इच्छा, करून देताय नाही देताय। त्यांना पण जबरदस्ती नव्हती केली, काकाला पण मरून देऊ झाला बिचारा। त्याच्या तोंडावर विचारलं असतं तरी तो हेच बोलला असता की यांच्या कधीच काही त्रास नव्हता म्हणून, का कधी बोललं असं मला करून दे बा, काही टॉर्चर केलं असं, असं काहीच नव्हतं। सांभाळलं आम्ही, आमच्याच्यान जेवढं होते तेवढं सांभाळलं। मागे त्याचं असंच झालं होतं, तर आम्ही तिथं राहून स्वतः नाही होत आमच्याच्यानं प्रायव्हेटमध्ये, आम्ही सरकारीमध्ये त्याचा इलाज केला, वाचवलं, ठेवलं आम्ही। आजच्या मृत्यूबद्दल काय वाटत? तेच सांगत आहो ना तुम्हाला की यांनी जे व्यवहार केले ना वावराबद्दलचे, हे पाठीमागचे व्यवहार केले सगळे, पैसा खाल्लेला आहे मामानं, हे गोष्ट मी क्लिअर बोलतो, तोंडावर बोलतो, मागं बोलतो। आता तेव्हा पण झुलवत आले, ठीक आहे नाही करायचं तुम्ही,
तो मृतक व्यक्ती नाव टाकायला तयार होता, वारस चढवायला तयार होता आमच्या दोघांना, तो स्वतःच्या मर्जीने. पण मामा म्हटला त्याचा बाळू अपतोरकर की नाही चढवायचं. बरं, आता जो मृत्यू झाला बोलल्या जात आहे नैसर्गिक मृत्यू आहे. नाही, असूच नाही शकत. माझ्या तरी म्हणण्यानं असू नाही शकत. एकंदरीत जे डेड बॉडी पाहिली, मी सकाळी आलं, सकाळी 5 वाजता इथं हजर झालो, 6 वाजता मी उपजिल्हा रुग्णालयामध्ये हजर झालो मूर्तिजापूरच्या. तर ते बॉडी बघितली मी 8 वाजता. बॉडी बघूनच समजून गेलो. पूर्ण हात असे चिमून गेले होते, लाल पडले होते आणि हिरवे काळे हे बोट कोणाचे होते. इथं हिरवे घाव होते पाठीवर. मारल्याची घटना समोर येते की रेल्वे स्टेशनवर मारलं होतं मामाने एक वेळा. मला सांगा दादा, काल एका म्हणजे नावाचे तुमच्याच बंधू होते, काका होते, ते तुमचे नातेवाईक होते, बरोबर आहे. त्यांचा मृत्यू झाला, ठीक आहे. तो संशयाच्या भोवऱ्यात आहे. काय नेमकं हा प्रकार आहे? ते पैशाचाच प्रकार आहे. पैशाचा प्रकार कसं, दबावात ठेवलं. कधी तो माणूस सांगू नाही शकला. दबावात ठेवलं, दे 1000, दे 20,000, दे 90,000, दे 30,000, दे 5,000, अशा एक दबावात ठेवलं. कोणता दबाव? कोण करत होतं हे? यांनीच करत होते ना, हे म्हणजे मामा. त्या जे मृतक झाले त्यांचे मामा, हा, काय नाव आहे त्यांचं? बाळू सुखदेवराव अपतुरकर. बरं, काय नेमका हा प्रकार चालू होता? हा जे पैशाचा व्यवहार होता, हा कशापासून आला आणि कसा होता? हे आमच्या मागचा झाला. हा, मला काहीच माहित ते नव्हतं. पैसे कसे काय आले त्यांच्या अकाउंटला? म्हणजे हे नाही, ते काहीच नाही माहित होतं. सगळं आमच्या मागं झाले. आमच्या मागचा व्यवहार आहे. माहित नाही कधी काय झालं, कधी विकल्या गेलं वावर, कधी टोकन भेटलं, म्हणजे काय एकंदरीत हे भेटलं जे काय. पैसे आहेत, हे शेत विक्रीचे पैसे होते, हा असं म्हणायचं. हा, बरं, हा, काय होतं ते? ते म्हणजे आता शेत विकल्या आणि पैसे आले अकाउंट मध्ये जायच्या. किती पैसे आले होते? ते आता ते म्हणत होते का 6 लाख आले, पण त्याच्यातले 1 लाख ते याने पहिलेच वाटून दिले. कोणी? याच्या रिलेटिव्हले नाही का, मामाने. मामाने. जबरदस्ती घेऊन जाऊ का नाही, याला द्यायचेच आहे आपल्याला, चेक लिहून दिला. जेव्हा आम्ही मागत होतो ना, तेव्हा मामालाच विचारायला लागत होतं. मालक दुसरा, पण मामाला विचारायला लागत होतं का याला पैसे देऊ का नाही म्हणून. अशी कंडिशन होती. काय वाटतं तुम्हाला, हे मृत्यू आहे की ते काही ना काही घातच केला, काही असं. काऊन का जेव्हा तो व्यक्ती आमच्याकडे होता ना, तेव्हा इतकी दारू प्यायचा तरी ठीकठाक होता, काहीच नव्हतं. पडतपर्यंत दारू प्यायचा होता, पण तरी काहीच नाही ना. आता एकदमच असं माहित पडलं काल, तसंच आम्ही बसलो तसंच आलो. मामा इथं जवळ राहून तरी मामा नाही येऊ शकला. काय नेमकी घटना हा मामानं जे केलेलं आहे ते सर्व काय- काही कोण मामा? मामा बाळू अपतुरकर यानंच त्याचे शेत विकलं, परस्पर विकलं. कारण की तो एवढा म्हणजे दारूच्या नशेत होता की त्याला काय करावं हेच नाही सुचत. तो खरंच सांगा, शेत विकू शकेल का? मामानंच त्याले शेत, ते घाटोळे आहेत, त्याच्यासोबत व्यवहार मामानं केला, नाव त्याचं घातलं. मामा त्याला घेऊन गेले नशेत. आता ते नशेत घेऊन गेले, त्या नशेतच व्यवहार केला. व्यवहार केवढ्याचा झाला त्या मामाला माहित आहे आणि त्याला माहित आहे. ऍक्च्युअल मध्ये व्यवहार किती झाला हे कोणालाच माहित नाही त्या दोघांशिवाय. याला ते लॉजमध्ये ठेवत होते. आणि कोण ठेवत होते? मामा लॉजमध्ये ठेवत होते आणि ते लॉजचे पैसे मामा देत होते. मी सकाळी त्या लॉजवाल्याला विचारलं, त्याने तेच सांगितलं. आणि हा दारूचा एवढा हे होता. एकंदरीत मला सांगा, हे जो मृत्यू आहे हा नैसर्गिक मृत्यू झाला असं म्हटलं जात आहे, उष्माघातामुळे झाला असं त्याची मी बोललं बॉडी पाहिलीच नाही. कारण की मी जेव्हा सकाळी गेलो होतो ना, मग रात्री फोन आला तर मी काही गेलो नाही. कारण गेलो याच्या कारणानं नाही की या मामाला मी रात्री फोन केला होता, तर यानं मला फोनवर म्हटलं की ते आमचं आम्ही बघून घेतो, तू काही हे नको. म्हटलं अरे बा, तू माझ्या म्हटलं काका आहे, म्हटलं माझ्या वडिलाचा तो सक्का चुलत भाऊ आहे, त्याच्यामुळे हे मामा म्हणत ते आमचे व्यवहार आम्ही बघून घेऊ म्हणत, तुला काही याच्यात करायचं नाही आहे म्हणत. या मामानं ते जो आर्थिक व्यवहार झाला, किती पैसे खाल्ले, किती पैसे हे केले. आता एक देशी पिणारा माणूस एक 6 महिन्यात एवढे पैसे उडू नाही शकत. देशी पिणारा जो 100ची 200 रुपयाची दारू पिईल, 8 लाखाची दारू पिणार आहे काय? 8 लाखाची दारू कधीच नाही पिऊ शकत तो.